तर सध्या ना आमच्या घरामध्ये पालीने इतका जास्त उद्रेक घातलाय, कितीही त्यांना बाहेर काढून दिलं तर त्या कशा कुठून ना कुठून येतातच. तर प्रक्षिता पण तेच काम करत होती इथे. तर असो, तर काल ना आमची थोडीशी धावपळ झाली होती, कारण की काल आले होते पाहुणे. सगळं सकाळचं काम वगैरे आवरलं होतं, पण दुपारच्या वेळेला स्वयंपाक करायचा होता. तर सगळा स्वयंपाक पल्लवीनेच केला. थोडंसं मागच्या हाताने राहिलेलं ते मी करून घेतलं, कारण की पल्लवी बाहेर गेली होती, तिला सवाशीन जेवायला होतं, तिकडे गेली ती. आणि आता पाहुणे म्हणलं की थोडीशी गडबड असतेच, तर पल्लवी येईपर्यंत सगळं बाकीचं रेडी झालं होतं. स्वयंपाक सगळा साधाच बनवला होता, जास्त काही नव्हतं. पत्तागोबीची भाजी, वरण भात, कोशिंबीर, भजे, चपाती आणि स्वीट म्हणून थोडंसं शिऱ्याच्या वड्या केल्या होत्या. तर आता ना जेवणाला थोडासा उशीरच झाला होता. तितक्यात मग पल्लवी आली, तिने पटापट सगळे ताट वगैरे वाढून घेतले, सगळ्यांना जेवायला वाढलं, देवाला उपहार दाखवून घेतला. आणि आता जेवायला वाढायचं म्हणलं की प्रियाने या गोष्टीमध्ये पुढेच असतो बघा, त्याला खूप जास्त आवडतं हे. तर आमचं पण सगळं आवरून झालं, सायंकाळचा चहा घेतला आणि सायंकाळी वातावरण इतकं छान झालं होतं, थोडंसं छतावरती आलो होतो. आता स्वयंपाक उशिरा झाल्यामुळे संध्याकाळचा स्वयंपाकाचा काही ताण नव्हता, सगळं आरामात होतं. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये कळवा. आवडला असेल व्हिडिओ तर व्हिडिओला